JDBC, JSP आणि फ्रंट एंड. म्हणजे इथं JSP आहे. JSP काय करणार, जावा सर्व्हर पेज. की JSP मध्ये काय असतं, वरती HTML, मध्ये जावा आणि खाली HTML असा हा कोड इथं JSP मध्ये असतो. क्लायंटकडनं डेटा घेतला की रिक्वेस्ट, सर्व्हरकडनं क्लायंटला गेलं की रिस्पॉन्स, आणि हा इथं टेम्पररी मेमरी आहे सर्व्हरची, त्याच्यावरून डेटा डेटाबेसमध्ये गेला पाहिजे. तर ही पूर्ण असाइनमेंट आपल्याला करायची आहे. त्याच्यामध्ये काय काय, आपण इथे एक फॉर्म घेणार आहोत. फॉर्म भरणार पहिले, त्याला म्हणायचं इन्सर्ट. हा डेटा म्हणजे काय काय, एम्प्लॉईचा ID, नेम आणि एज क्लायंट साईडनं सर्व्हरला गेलं पाहिजे, सर्व्हरनं डेटाबेसला गेलं पाहिजे, डेटाबेसमध्ये एका टेबलमध्ये ते स्टोअर झालं पाहिजे. मग आपल्याला टेबल आधी बनवून घ्यावं लागेल. आणि हे MySQL आहे आणि हे JSP आहे, यांचं कनेक्शन व्हायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला कनेक्टर पहिले डाउनलोड करून घ्यायचे. तर या दोन्ही फिगरमध्ये कनेक्टर कुठले घ्यायचे, डाउनलोड करून ठेवायचे कुठं, हे सगळं दाखवलेलं आहे. याची पण शूटिंग नीट काढावं. इथं काय केलं आहे, कनेक्टर घेणे, कनेक्टरची नाव वाचून घ्या, कनेक्टर डाउनलोड करणे, आणि ते डाउनलोडने काय झालं, MySQL आणि JSPचं कनेक्शन झालेलं आहे. तर ही फिगर लक्षात आली पाहिजे आपल्याला करायचं काय काय आहे. तर आता सेकंड, इथं काय कुठे ठेवलेत ते कनेक्टर, हे इथं पाथमध्ये मी दाखवले. तर फर्स्ट वी हॅव टू क्रिएट द डेटाबेस अँड देन वी हॅव टू क्रिएट अ टेबल. काय फरक आहे डेटाबेस आणि टेबलमध्ये? डेटाबेस हा इथं आहे, त्याच्यामध्ये मला टेबल करावं लागतो. डेटाबेसमध्ये मी MySQLमध्ये डेटाबेस बनवणार आहे आणि तिथं त्याच्यामध्ये मी टेबल बनवणार आहे. तर आता आपल्या इथं रायगड नावाचा मी डेटाबेस बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये जावा एक्झाम्पल नावाचा टेबल बनवणार आहे, आणि त्याला लागणारे कनेक्टर मी इथं लिबमध्ये ठेवलेले आहेत. तर हे जावाच्या लिबमध्ये किंवा टॉमकॅटच्या लिबमध्ये ठेवले तर तुम्हाला ते सगळीकडे मिळतात, म्हणून इथं लिबमध्ये ते कनेक्टर ठेवलेले आहेत. तर याच्यामुळं MySQL आणि जावाचं काय होतं, कनेक्शन होतं. या पेजवर काय दाखवलेलं आहे, इथे क्लायंट साईड आहे, ही सर्व्हर साईड आहे. तर क्लायंटवरनं सर्व्हरकडे काय शब्द आहे, रिक्वेस्ट. सर्व्हरकडनं क्लायंटकडे काय शब्द आहे, रिस्पॉन्स. आणि JSP काय आहे, वरती HTML, खाली HTML मध्ये जावा किंवा JSPचा कोड. मग हे करण्यासाठी आपल्याला हे 3 टॅग माहीत पाहिजेत. पहिला कुठला, त्याला आपण म्हणतो स्क्रिप्टिंग एलिमेंट्स. कुठले कुठले, स्क्रिप्टलेट्स. ते बघा इथं पर्सेंट साईन दिसत आहेत. तर हे पर्सेंट साईन काय असतात, वरचा HTML आणि खाली HTML मध्ये जावा सेपरेट व्हावं म्हणून इथं पर्सेंट साईन दिलेले असतात. त्याला काय म्हणायचं, स्क्रिप्टलेट्स. नंतर काय, एक्सप्रेशन्स. म्हणजे काय, सर्व्हरला एखादं आन्सर तयार झालं ते सर्व्हरकडनं ते डायरेक्ट क्लायंटला पाठवण्यासाठी काय वापरतो आपण, एक्सप्रेशन्स, म्हणजे इक्वल टू पर्सेंट. आणि डिक्लेरेशन, जसं इंटिजर x इक्वल टू 7 असं फक्त डिक्लेअर करायचं असेल तर आपण काय वापरतो, डिक्लेरेशन्स. तर हे सगळे झाले डिक्लेरेशन्स. तर या सगळ्या फॉर्ममध्ये तुम्हाला दिसेल तेच. तर हे सगळं कुठल्या साईडला आलं, HTMLच्या क्लायंट साईडला, हे म्हणजे सर्व्हर साईडला रन होणार आणि याचा आउटपुट क्लायंट साईडला येणार. मग आता काय आउटपुट दिलं, तर आपण 4 मेनू दिलेत. की सगळ्यात पहिलं काय, इन्सर्ट करा रेकॉर्ड, नंतर अपडेट करा रेकॉर्ड, डिलीट करा रेकॉर्ड आणि सिलेक्ट करा रेकॉर्ड. हे 4 मेनू दिलेत. त्यातलं पहिलं आपल्याला काय करायचं आहे, इन्सर्ट करायचं आहे. इन्सर्ट करण्यासाठी मला हा फॉर्म लागेल. हा फॉर्म कुठे दिसतोय, क्लायंट साईडला. तर हा फॉर्म भरताना काय ID, नेम आणि एज भरायचं आहे. तर यासाठी पहिले मला HTML मध्ये फॉर्म करावं लागेल. तर बघा, HTMLचे टॅग टॅग टॅग, HTMLच्या टॅगमध्ये काय लिहिलं, टॅगमध्ये ID, नेम आणि एज. हे कोणाचे नाव आहेत, HTMLच्या टॅगच्या कंट्रोलची नावं आहेत. बरोबर आहे. याच्यातनं हा फॉर्म तयार करता आला. हा फॉर्म प्रत्येकाला करता येतो, अवघड नाही HTML मध्ये फॉर्म तयार करणं. सबमिट बटन तयार करणं हे तर काहीच अवघड नाही. ह्याच्यातनं फॉर्म तयार झाला. आता इथे बटन दाबले की हा डेटा क्लायंट कुठून, क्लायंट साईडनं कुठं यायला पाहिजे, सर्व्हर साईडला. मग त्यासाठी काय शब्द आहे, क्लायंट साईडनं सर्व्हर साईडला येण्यासाठी क्लायंट साईडला मला त्या कंट्रोलची नावं माहीत पाहिजेत. कुठली कुठली, ID, नेम आणि एज. कोणाचं नाव आहे हे, त्या कंट्रोलचं नाव आहे. कंट्रोलचं नाव म्हणजे कंट्रोलमधनं ID, नेम आणि एज कुठे आला, गेट पॅरामीटर रिक्वेस्ट म्हणजे कुठून कुठे, क्लायंट टू सर्व्हर, सर्व्हर टू क्लायंट आला का क्लायंट टू सर्व्हर आला, क्लायंट टू सर्व्हर. बघा, क्लायंट टू सर्व्हर आला. आणि सर्व्हरमध्ये इथे मी व्हेरिएबलमध्ये त्या व्हॅल्यू ठेवल्या. कुठे कुठे, नंबर, एज आणि दॅट इज नेम, एज आणि ID, हे तिन्ही व्हेरिएबल इथे घेतले आणि ते स्टोअर केले. कुठे, क्लायंट टू सर्व्हर. हे करण्यासाठी मला कनेक्शन करावं लागलं. मग कनेक्शनमध्ये काय काय केलं मी, बघा इथं हे डेटाबेसचं नाव आहे आणि टेबलचं नाव काय, आपल्या जावा एक्झाम्पल नाव आहे. मग हे पूर्ण पाथ MySQLच्या कनेक्शनसाठी दिलेला आहे. मग इथं क्लायंटकडनं सर्व्हरला डेटा आला. आता तो डेटा कुठे इन्सर्ट झाला पाहिजे, तर इन्सर्टची क्युरी आहे. तर त्याच्यामध्ये कधी कधी एरर येऊ शकतो की बाबा स्ट्रिंग आहे, त्या स्ट्रिंगला इंटिजरमध्ये कन्वर्ट करायचं, म्हणून काय आपल्याकडे पार्सिंट नावाचे फंक्शन आहेत. तर काय झालं इथं बघा, हे आणि हे इंटिजर आहेत म्हणून हे पार्सिंट केलं. मग कॅपिटल ID आणि कॅपिटल एज ते याच्यामध्ये इन्सर्ट होत आहेत. तर बघा, इन्सर्ट इंटू कशामध्ये, कुठल्या टेबलमध्ये, कुठल्या कॉलमला, कुठल्या व्हॅल्यूज. तर बघा, ह्या 2 व्हॅल्यूज, 1 2 3 व्हॅल्यूज या टेबलमध्ये इन्सर्ट झाल्या.
तर हा शब्द कळाला मला इन्सर्ट. तर पहिला फंक्शन झालं माझं टेबल इन्सर्ट झालेलं आहे. कशामध्ये? तर आपल्या MySQLमध्ये. आता काय करायचं आहे? अपडेट म्हणजे काय बाबा? तर एखादं मला कॉलमचं नाव म्हणजे आय डी मला माहिती आहे, त्या आय डीचा काही नाव किंवा मला एज मला वाढलं किंवा कमी करायचं असेल तर त्याला एडिट म्हणतो आपण. तर एडिट करण्यासाठी आपण काय वापरतो? अपडेट कमांड वापरतो. तर ही ती अपडेट कमांड आहे. तर तुम्हाला जो आय डी बदलायचा आहे, एंटर द आय डी विच यू वॉन्ट टू चेंज. मग तो आय डी टाका. त्याप्रमाणे तो तुम्हाला सांगेल काय काय नवीन तुम्ही आय डी जो टाकला आहे तर आय डी जुना टाका, पण नेम आणि एज नवीन टाकू शकता. या क्युरीला काय म्हणतात? अपडेट. तर ते अपडेट करा ज्याचा आय डी तुम्ही आता एंटर केलेला आहे, तर ते नेम आणि एज त्यांनी चेंज केलेलं आहे. क्युरी बाकी आता इथं फक्त क्युरी बघायची आपल्याला. अपडेट झाल्यानंतर आता काय आहे? आय वॉन्ट टू डिलीट द रेकॉर्ड. डिलीट म्हणजे काय? तो पूर्ण रो माझा टेबलमधनं डिलीट झाला पाहिजे. मग आता फक्त मी टाकणार का? आय डी टाका. तो आय डी म्हणजे कुठून टाका? क्लायंट टू सर्व्हर गेला पाहिजे. तर पहा इथं कुठेतरी असलं पाहिजे की क्लायंट टू सर्व्हर तो आलेला आहे. आला का क्लायंट टू सर्व्हर आय डी? क्लायंट टू सर्व्हर आय डी आला. तो ज्याचा आय डी भेटला त्याचा रो डिलीट करायचा आहे. समजा 101 डिलीट करायचा तर हा पूर्ण डिलीट करायचा आहे. तर क्युरी कुठली आपली? डिलीटची. पहिले सगळं तेच लागेल. कनेक्शन करा रे, तो आय डी एंटर करा रे, क्लायंटकडनं सर्व्हरला पाठवा रे. आणि आता काय राहिलं? तो डिलीट करायचा आहे रो. तर क्युरी कुठली? डिलीट करा. काय? त्या टेबलमधनं तो पूर्ण रो ज्याचा आय डी आता तुम्ही एंटर केलेला आहे, तर रो डिलीट झालेला आहे. आता लास्ट जे राहिलेलं आपलं त्याला म्हणतो आपण सिलेक्ट. सिलेक्ट म्हणजे काय? कुठून कुठे आलं पाहिजे? पहा, सर्व्हरकडनं डेटाबेसमधून सर्व्हरला आलं पाहिजे आणि सर्व्हरमधनं तो क्लायंटला डिस्प्ले झाला पाहिजे. तर आता क्युरी कुठली आपली? सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल. तर टेबलचं नाव काय? जावा एक्झाम्पल. यातनं सगळा डेटा कुठून कुठे आला? डेटाबेसमधनं इथं रॅममध्ये, टेम्पररी रॅममध्ये आला. इथं आलं की त्याला काय म्हणतो आपण? रिझल्ट सेट. काय म्हणतो? इथं त्याला काय म्हणतो? डेटाबेस. आणि इथं काय म्हणतो? रिझल्ट सेट. मग रिझल्ट सेटमध्ये आला तर त्याला रिझल्ट सेटमध्ये काय काय असतं? तर हा पूर्ण टेबल इथे आलेला आहे. रिझल्ट सेट हा दिसतो असा. रिझल्ट सेटची नेक्स्ट 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 म्हणजे काय? तर बघा नेक्स्ट रो